नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नुकतेच डीएड बीएड कंप्लीट झालेले सेकंड इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती, सर एक प्रॉपर बुक लिस्ट कोणती वापरली पाहिजे, कशा पद्धतीने बुक्स वापरल्यानंतर येत्या टीईटीला क्रॅक करता येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लास लावणं सुद्धा शक्य नसतं. मग ते काय करतात की प्रॉपरली आम्हाला अभ्यासाची तयारी आहे, आम्ही बाजारातून पुस्तक आणून बारकाईने अभ्यास करून परीक्षा पास करू अशी म्हणून मेसेज येत असतात. त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला तर क्लास कंटिन्यू चालू असणार आहे आणि प्रॉपर तयारी पण आपण करून घेतोय. तुम्हाला तर माहितच आहे, जे काय आपले व्हिडिओ बघताय तुम्ही 2 दिवस 4 दिवस 5 दिवस बघून नंतर माझ्याशी इन्क्वायरी करत असता. आणि विद्यार्थी मित्रांनो तसंच करा, कारण आपल्याकडे जे काही दिलं जातं एकदम प्रॉपरली, म्हणजे कुठेही मार्गदर्शन मिळवत असताना त्या गोष्टी पाहूनच तुम्हाला काय करायचे आहे, तयारी करायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशनमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार म्हणजेच प्रॉपर बुक लिस्ट कोणती वापरावी जी की टीईटी परीक्षा क्रॅक करायची आहे ते पाहणार आहोत. महा टीईटी 2024 परीक्षा ऑगस्ट मध्ये होणार होती, पण काही कारणास्तव पुढे गेलेली आहे. परीक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे ऑफलाईन पेपर होणार आहे मित्रांनो. ऑफलाईन पेपर होणार आहे आणि तो पारंपरिक पद्धतीनुसारच, जसं की आपलं पेपरवरच पेपर होणार आहे. म्हणजे ऑफलाईन म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल, ऑफलाईन पेपर होणार आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषद, जे काही आपली महाराष्ट्र परीक्षा परिषद आहे, याच्या अगोदर टीईटी घेतलेली आहे तेच ही टीईटी सुद्धा परीक्षा घेणार आहे. म्हणजे येत्या काळामध्ये मध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे, IBPS ला देणार आहे. हे बऱ्याच काही बातम्या आल्या होत्या, बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होते. पण पात्रता परीक्षा असल्यामुळे पेपरमध्ये भरपूर विविधता येते. ऑनलाईन परीक्षा म्हणल्यावर वेगवेगळे पेपर येतात, प्रत्येकाला एका दिवशी घेणं शक्य नसतं. म्हणून त्यांनी काय केले, पारंपरिक महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑफलाईन पेपर घेण्याचं ठरवलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन पेपर म्हटल्यानंतर मागचे पेपर खूप महत्वाचे असतात. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचंय, मागचे पेपर याचं बुक मिळवायचा प्रयत्न करायचंय. मागचे पेपर, आता याच्यासाठी पुस्तक कोणतं घेऊ? अरे क्वेश्चन पेपर कुठलेही घेतलं तरी चालेल, पण मी तुम्हाला एक सजेस्ट करतो आणि कमीत कमी किमतीला आहे, माझ्याकडनं आहे बरं का, बुक स्टॉलला भेटेल तुम्हाला, अमेझॉनवर फ्लिपकार्टवर सुद्धा भेटेल. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर द्यायचे असतील तर तुम्हाला घ्यायचं आहे बुक विद्या भारती प्रकाशन. कोणतं? विद्या भारती प्रकाशन. या प्रकाशनाचं बुक तुम्ही मिळवू शकता. मला वाटतं सेकंड पेपर 180 रुपयाला साधारण आणि फर्स्ट पेपर साधारण 120-130 रुपयाला मिळून जाईल तुम्हाला बाजारामध्ये. ठीक आहे. विद्या भारती प्रकाशनचं क्वेश्चन पेपर बँक, मागचे क्वेश्चन पेपर तुम्हाला हाताळणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, दुसरे विषयानुसार बुक कोणते वापरावे. आता विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे ही घटक आहे, मराठी व्याकरण आपली पहिली लँग्वेज म्हणून आपण घेतो. साधारण याच्यामध्ये काय काय व्याकरण विचारतात, शब्दसंग्रह सुद्धा विचारतात, उतार्यावरील प्रश्न सुद्धा विचारतात. तुम्हाला पुस्तक जर वापरायचं म्हटलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो. कोणाचं वापरा? बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. किंवा याच्यामध्ये डिटेलमध्ये आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक असेल तर खूप बेटर आहे. मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक असेल तर खूप बेटर आहे. हे दोन्ही पुस्तकं दर्जेदार आहेत. आणि मित्रांनो, एकच पुस्तक सांगा आम्हाला असे म्हणणारे पास होत नाहीत. एकाच पुस्तकातून स्टडी करायचं नाही तर आपल्याला प्रत्येक विषयानुसार पुस्तकं खरेदी करणं आवश्यक असतं आणि ते तुम्हाला व्यवस्थितरित्या पुस्तकच तुम्हाला पास करून देत असतात. लक्षात ठेवा. विषय कोणते? 5 विषय आहेत. 5 विषयाची 5 पुस्तकं आपल्याला आवश्यक असतात. त्याला एक जोड मागच्या क्वेश्चन पेपरची द्यावी लागते आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला तरच विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट सुद्धा येत असतो. ठीक आहे. चला त्यानंतरचा विषय काय बघू. अंकगणित बुद्धिमत्ता, याच्यासाठी कोणते पुस्तक वापरावे. अंकगणित बुद्धिमत्ता हे दोन्ही घटक विचारले जातात. अंकगणित बुद्धिमत्ता, भूमिती, जिओमेट्री सुद्धा याच्यावर क्वेश्चन आहेत. जर आपल्याला हा 30 गुणाला प्रश्न विचारला असतील, 30 प्रश्न विचारले जात असतील, त्यासाठी बुक लिस्ट सांगतो. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो. बेस्ट. आतापर्यंत टीईटीचे खूप प्रश्न या पुस्तकातून आलेले दिसून येतात.
मग सतीश वसे सरांचं असले तर काय अडचण नाही. त्यानंतर तुमच्याकडे नितीन महाले सरांचं असेल तर काय अडचण नाही. सचिन ढवळे सरांचं असेल तरी काय अडचण नाही. फक्त त्याच्यातून सर्व कंटेंट कव्हर झाले पाहिजेत आपले, बरोबर. आपल्याला या कन्सेप्ट क्लिअर, संख्यावरील प्रश्न आले पाहिजे, लसावी मसावी शेकडेवारी नफा तोटा गुणोत्तर प्रमाण काळ कामवेग रेल्वे गणिती क्रिया मध्यमान भूमिती मध्ये चतुर्थ प्रमाण काढणे, संख्या सिरीज आकृत्या मापन वयवारी आरसा प्रतिमा कालमापन घड्याळ नाते संबंध बुद्धिमत्तेच्या बाबतीत भूमितीच्या बाबतीत वर्तुळ चौकोन आयात त्रिकोण वृत्तचिती गोल इतर उदाहरणे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे प्रकरण तुम्हाला करावेच लागतील मित्रांनो, मागच्या पेपरमध्ये कायम विचारले जातात. मारा स्क्रीनशॉट साफ करा. आणि जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर आपले क्लास उपलब्ध आहेत, क्लास लावू शकता तुम्ही. माझा संपर्क क्रमांक देतो इथे 9665484048 या संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअपच करा. काय करा, व्हॉट्सअपच करा. दिवसाला 500-600 कॉल यायला लागले. काहीच नाही सर मला क्लास लावाय, अरे क्लास लावायचे व्हॉट्सअप कर, टाइम टेबल भेटेल. टाइम टेबल पटला व्यवस्थित वाटला तर क्लास लाव. आपल्या गुरु अकॅडमीवरले व्हिडिओ बघूनच मला मेसेज करा कृपया करून. एवढे कॉल घेणं सुद्धा अशक्य झाले कधी कधी. काही लोकांना रिप्लाय देणं सुद्धा अवघड होत. काही लोकांचं महत्वाचं काम असतं तेव्हा ठीक आहे बाबा, 1-2 कॉल आले ठीक आहे, 10 कॉल आले ठीक आहे, 20 कॉल आले ठीक आहे. 400-500 कॉल एखाद्या दिवशी येणं तेवढं पॉसिबल नाहीये. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माहिती हवी आहे शक्यतो व्हॉट्सअप करा. माझा नंबर 2021 पासून आज तागायत कधीच बंद पडलेला नाही, कंटिन्यू चालूच असतो. ठीक आहे, कुठं पळून जाणार नाही, कारण तुमच्या एका ऍडमिशन मुळे आम्ही काही पळून जाणार नाही. त्यामुळे कॉल करायचं, ऍडमिशन घ्यायचे, व्हॉट्सअप करा, ऍडमिशन मिळून जाईल. ओके ठीक आहे, चला असो. त्यानंतरचा विषय काय आहे, तर ही आपली बॅच असणार आहे मित्रांनो. या बॅच मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मिशन 90+ गॅरंटी सह ही बॅच उपलब्ध केलेली आहे. नवीनच बॅच असते आपली कंटिन्युअसली. व्हिडिओ डाउनलोड सुविधा उपलब्ध आहे, जे की तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता ऍपच्या माध्यमातून. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करावंच लागेल, पर्याय आहे का. जुन्या प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न विचारले जातात, त्यावेळी जुन्या प्रश्नपत्रिकेला आपल्याला काय करायचंय, व्यवस्थितरित्या न्याहाळून व्यवस्थित त्यांच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे गोष्ट तुम्हाला एखाद्या वेळेस टाइम नसतो त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा भेटतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज ई बुक भेटणार आहे तुम्हाला सोबत. टेस्ट सिरीज नाही, ई बुक भेटणार आहे. ई बुक्स म्हणजे तुम्हाला ऍपवर अभ्यास करता, चालता बोलता फिरता इकडे तिकडे जाता हिंडता तेव्हा वेळेस सुद्धा तुम्हाला ऍप उघडून अभ्यास करता येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लेक्चर कितीही वेळेस पाहू शकता तुमच्या व्हॅलिडिटी मध्ये. समजा एखादी कन्सेप्ट क्लिअर झाली नाही, 2दा 3दा 4दा दिवसभरामध्ये सुद्धा लेक्चर पाहता येतं. म्हणजे काही लोकांचं कसं असतं 2-3 वेळेस पाहिले की ते लेक्चर गायब होतं. तसं नाही, आपलं व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत आपले लेक्चर तुमच्या ऍपमध्ये दिसून येतील. ठीक आहे, असो तुम्हाला जर हवा असेल नक्कीच संपर्क करा. ठीक आहे, अशा पद्धतीने मी आता कुठलं त्यानंतर दुसरे विषय कोणते कोणते आहेत ते पाहू. दुसरे विषय बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र या विषयासाठी विद्यार्थी मित्रांनो फडके प्रकाशन यूज करा. फडके प्रकाशन. आपण याच्या प्रॉपर नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत मित्रांनो. काय केलेले आहेत आपण, ऍपच्या माध्यमातून नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत प्रॉपरली. म्हणजे 30 पैकी 25-27 मार्क पडतील या धर्तीवर. ठीक आहे, त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं परिसर अभ्यासाचा कसा अभ्यास करावा. परिसर अभ्यास याच्यासाठी काय करायचे मित्रांनो, परिसर अभ्यास म्हटलं तर याच्यामध्ये विज्ञान येतं, इतिहास येतं, भूगोल येतं. आम्ही काय केलं, याचे लेक्चर कमी प्रॉपर नोट देण्याचा प्रयत्न केलाय. लेक्चर कमीत कमी ठेवलेले आहेत, कारण एखादी कन्सेप्ट जर शिकत बसलात तुमचा वेळ जास्त जाईल, पण ती कन्सेप्ट वाचून जर समजून घेतलात तर तुमचा अभ्यास झाल्यासारखं वाटेल. 1 ते 10वी पर्यंतच्या सर्व नोट्स उपलब्ध केल्या त्याच्यामध्ये परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रासाठी. परिसर अभ्यास सामाजिक शास्त्रासाठी या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. याच्यामध्ये विज्ञान सुद्धा इन्क्लूड आहे, जे की आपल्याला मॅथ सायन्स वाल्याला विज्ञान लागतं ते सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर त्याच्यासाठी बुक्स जर विचार घेतलं, बाजारामध्ये स्पेसिफिक बुक नाही, पाठ्यपुस्तकातून अभ्यास करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला नोट्सचा नक्कीच फायदा होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राहतो तो इंग्रज, म्हणजेच आपली इंग्लिश. याला सुद्धा तुम्ही बाळासाहेब शिंदे आणि मागच्या पेपर तुम्हाला थोडेसे व्यवस्थित रेफर करायचे.
मागचे पेपर आणि बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचून सातत्यपूर्ण तेच पुस्तक वाचा. आणि ठरलेलं पॅटर्न आहे. डिग्री विचारते, चेंज द वॉइस विचारते, डायरेक्ट इनडायरेक्ट विचारते, सिनॉनिम्स अँटोनिम्स विचारते. आणि आपल्याकडे प्रॉपर टीचिंग करणारे म्हणजे अतिशय 2017 पासून आजपर्यंत शिकवत आलेले आहेत टीचर भरतीला, त्या मॅडम आपल्याला इथे मार्गदर्शन करत असतात आपल्या क्लासच्या माध्यमातून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नियोजन ठेवलेलं आहे आपण. आणि तुम्हाला या बुक लिस्ट किंवा बुक्स तुम्हाला अशा पद्धतीने वापरणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपले क्लासचे विद्यार्थी जर पाहत असतील तर आपला क्लास कसा आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा थोडीशी हार्ड आहे, पण प्रॉपर तयारी केल्यानंतर परीक्षा अवघड सुद्धा नाही. व्यवस्थित तयारी करावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही प्रॉपर तयारी करून आपलं स्वप्न साकार कराल आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर कराल. येथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सबस्क्राईब करून जावा म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.